मित्रांनो, आपली मेंढरं आता मस्तपैकी बसले ते. आता बराच वेळ झालाय. आपण सकाळ सकाळ कोकरी पेंडीला याला टाकली होती. मग ज्या पिल्लांचं भागत नाही त्यांचं काय, मग त्यांच्यासाठी मग मित्रांनो आपण गहू पेंड भुसा जे काय आपली खादगी आहे बकऱ्यांची ती खादगी टाकतो आणि त्याच खादगीत मसाल्यामध्ये दाणं बिणं मस्त भरवून झाले. आत्ताच तळून झालं चांगलं तळलं ना, चांगलं तळलंय मित्रांनो. हे का मित्रांनो, मस्तपैकी असा बारीक भोगा बनवायचा आहे. खाली बघा पुढं भोगा जो आलाय ना बारीक बारीक असा. आपलं तुरीचं कालवण बघा एकदम आटून बिटून एकदम रसरशीत. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला आपल्या वाड्यावरचं सकाळ सकाळचं आणि आहे आपलं काही जेवण बिवण बनवणार आहे ते सुद्धा वातावरण दाखवणार आहे. तर आता इथून पुढचं संपूर्ण वातावरण पाहायचंय तुम्हाला. चला तर मग. मित्रांनो, आपली मेंढरं आता मस्तपैकी बसले ते. आता बराच वेळ झालाय. आपण सकाळ सकाळ कोकरी पेंडीला याला टाकली होती. म्हणजे इकडे सकाळचं आपण कोकरी उठल्यानंतर कोकरी पाजली ना बारकी, म्हणजे असे दुसरे ज्यांचं भागत नाही त्यांना दुसऱ्या मेंढीला याला पाजायला लागतं. म्हणजे दुसऱ्या मेंढीचं दूध त्या पिल्लाला पाजायला लागतं. मग ते बकरं वाईट चांगलं राहतं. मग ते आता सगळ्यांनाच दूध घावत नाही ना. काय कायांना दूध असतं, काय कायांना दूध नसतं. मग ज्या पिल्लांचं भागत नाही त्यांचं काय, मग त्यांच्यासाठी मग मित्रांनो आपण गहू पेंड भुसा जे काय आपली खादगी आहे बकऱ्यांची ती खादगी टाकतो आणि त्याच खादगीत सोबत आता आपल्याला कसं तुम्हाला आपण सांगितलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या कोकऱ्यांना यांना सुबाबळीचा याचा भरपूर पाला आवडतो. तर आपण त्या गहू पेंड भुसाच नाही निसता तर भरपूर असा सुबाबळीचा पाला टाकलेला आहे. का अख्ख्या वाघरीत अख्खी सुबाबळच पडले मित्रांनो. सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे. म्हणजे आपला टप अख्खा मोकळा केलाय त्यांनी. हो का, फुल भरला होता टप टप अख्खा मोकळा केलाय आणि आता त्यांचं खाऊन झाले. आता त्यांना सोडायचे वाघरत जरा. आता आईचं दूध बीत पिऊन गडी एकदम निकाळ जी होत्याला आपली कोकरी. आपली ही मेंढी मित्रांनो, ह्याला आम्ही म्हणतो कसपर बुट्ट लावार. तर याला बघा गळ्याला बांधले, ह्याला मंदोऱ्याला म्हणजे बागरेच्याच मंदोऱ्याला बांधले. का बांधले तर मित्रांनो हे काय करते, जाळीतनं बाहेर निघतं. एकदम चॅप्टर आहे. परत दरवेळेस आपल्याला माहिती असतं हे बाहेर निघतं आणि बाहेर निघाल्यानंतर असं थांबत नाही. ते असं दुसऱ्यांच्या पिकात पीक बीक खायला जातं. असं लगाळे जरा त्याकरता त्याला यारवाळीच बांधून ठेवतो आम्ही. आपली आई इथं बघा चुलीवरती मस्तपैकी भाकरी बनवत होती. आई झाल्या का भाकरी? आता भाकरी झाल्या मित्रांनो. आपण म्हणजे जरा लेट आलो चुलीकडं आपल्या, कारण का आता आपल्याला कालवणाचा व्हिडिओ शूट करायचा आहे. आपल्याला इकडलं भाकरी करत व्हायचे आई, तर आपण तुम्हाला तिकडलं दुसरं वातावरण दाखवत होतो. आणि ही आपली शेवटची तरी भाकर म्हणलं आपल्या पब्लिकला दाखव. वाड्यावरच्या प्युअर बाजरीच्या भाकरी एकदम चुलीवरचं गावरान जेवण असते. आता आपली कोकरी बऱ्याच वेळ जवळ तास दीड 2 तास मेंढरातनं बाजूला होती. तर आपली मेंढर काय ओरडत नव्हती, पण आता कोकरी सोडल्या बघा कशी ओरडतात त्यांना. कारण का दूध पाजायचे आपल्या बाळाला ती आवाज येतात. इथं तिडा पाडला होता आपण. आपली गँग मित्रांनो सोडली होती. आता बघा आतमध्ये आपल्या आईला शोधते ते दूध पिण्यासाठी. तर मित्रांनो एक 10-15 मिनिटं तर इकडे तिकडेच पळत राहणार ती. कारण का सगळ्यांची संगच नाही ना ही होत. ही मेंढी वारली की ते तिकडं पळतं. मेंढी बरोबर आपलं ओळखून. हो का, अशी मस्तपैकी दूध बीत पाजतात मित्रांनो आपली मेंढर कोकऱ्यांना त्यांच्या. आपण एक मिनी ब्लॉग बनवलेला बारकोसा छोटासा शॉर्ट फिल्म मध्ये. तर मित्रांनो हे आपलं करडू, ह्याचा पेपाकच्या चाकाखाली पाय गावला होता आणि आता ते गडी चांगलं झालं मित्रांनो. तेव्हा अख्खा राखता भोंबळ अख्खंही झालतं. आता त्याचा पाय वायस नीट झालाय तरी गडी आपलं लंगत बिंगत चालतं, पण पळतं बिळतं लय जोरात. हो का, गडी इकडे तिकडे दाण खायला जाते, पण कोकऱ्याला दूध पाणी भरपूर पाजते मित्रांनो. एकदम कोकरं तिचं एकदम असं म्हणजे गळिंग सळिंग नसतं. पोटाला पोटभर दूध पितं. आणि तिला हा आपला गुन्हा बालिंगा झाला होता. एकदम ठसठशीत ठेवलाय तिने आपला गुन्हा बालिंगा. आज काय बनवणार आहे? आज तुरीचं कालवण बनवणार आहे. ओली तूर सोललेली आणि भरपूर आपलं त्याच्यात मिक्स आहे काय? हा भरपूर आपलं एक शेंग कुठं पावट्याची कुठं डफळीची हा तुरीची
मिक्सिंग कालवण. मिक्सिंग करायचं कालवण हम्म. चांगलं लागतं असं बी केलं. हा. हे आपलं सगळं दाणं सोलून घेतलं होतं आणि आता आई मस्तपैकी त्यांना धुवून घेते आपल्या परातीमध्ये. हे आपली पराती मस्तपैकी धुवायचं बिवायचं आणि मग कालवण बनवायचं नाही. हा भाकरी करायची परत ह्यात धुवून घ्यायचं. भाकरी केली आता त्यातच धुवून घ्यायला लागली. हा असं धुवून घ्यायचं मस्तपैकी. कालवण बनवायचे त्याच्यासाठी आता तेल घ्यायचं टाकून तुरीचं. मित्रांनो आपलं आता दाणं ते भरपूरच आहे पण आपली तूर जास्त असल्यामुळं मग आपलं तुरीचंच कालवण असं बनणार. आता आपण तुरीचं कालवण मस्तपैकी रसरशीत बनवायचे आपल्याला. तेल टाकले आपल्या कढईमध्ये. आता थोडीशी हळद टाकायची. या थोडीच आले थोडी टाकली हळद. थोडीच टाकायची कडू लागतं मग. थोडीच टाकायची मित्रांनो. कडू बिडू झाल्या मग अवघड होईल ना. मसाल्यात पहिलं असते ना हळद. मीठ थोडस मीठ. थोडं मीठ मित्रांनो टाकलं आपलं. आणि आता थोडासा मसाला धनगरवाड्यावरचा घरगुती मसाला. आपला घरगुती मसाला आहे मित्रांनो हा. बघा कसं आहे लाल बोंब. आता याची मस्त ग्रेव्ही बनवायची नाही. हा ही काय अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. चांगला तळून घ्यायचा मसाला ती. मसाला तळून घ्यायचा. ह्या मसाल्याला काय नुसतं कालवण वाटून नाही घातलं तरी चालतं. हा वाटण बिटाण नाही घातलं तरी आपलं कालवण खायला एकदम भारी लागतं ना. थोडं वापरलेला असं मस्तपैकी आता दाणं आपलं मसाल्यात ह्यात भरवून घेते मित्रांनो आपली आई. आणि वाटण घातलं तर एकदमच भारी लागतं कालवण ना. हा कशाचं बी करा पण वाटण घातलं म्हणून लय भारी लागतं. असं बी चांगली लागतं. हा मसाल्यामध्ये दाणं बिणं मस्त भरवून झाले. आत्ताच तळून झालं चांगलं तळलं ना. हा चांगलं तळलंय मित्रांनो हे. आता काय करायचं. आता पाणी वाटायचे त्याच्यात शिजायला. नुसतं पाणी टाकून शिजवायचं का आता. हा, पाणी म्हणजे मग आपलं कालवण झालं मित्रांनो. एक 5-10 मिनिटाच्या प्रोसेस आहे मित्रांनो. आपण सहज बनवू शकतो हे कालवण असलं. आणि बनवतोच आपण मित्रांनो रूमवरती राहून असं एकदम साधं सुद्धा सहज आणि लवकर बनणारं कालवण. मसाल्याचे ह्याला बघा आपला घरगुती मसाल्याचा चांगला तरीचा तवंग कसा काय आलाय बघा कढईला मित्रांनो. आता मस्तपैकी इकडं थोड्या वेळ ही व्हायचं असं. हे थोड्या ह्याला उकळी फुटून द्यायची. मग मस्तपैकी आपलं वाटण बिटाण वाटून रसरशीत कालवण बनवायचे आपल्याला. वाटण्यासाठी आईने मस्तपैकी आपला वरटा पाटा धुवून घेतलाय मित्रांनो. आणि ह्या डबड्यात आपलं वाटण असते काय. ह्या डबड्यात ठेवायचं. पाऊस असला तरी भिजत नाही ओलं होत नाही. दैवाराने बी साधाळल्या वाटत नाही. असं कडक मध्ये राहतं या डबड्यात ठेवल्यावर. चांगलं कडक राहावा म्हणून डबड्यात ठेवता काय. हा म्हणजे डबडं बी आपलं वाटण संपलं की घासून घ्यायचं डबडं. 5-6 दिवसातनं. हा म्हणजे डबड्याचा वास येत नाही काय नाही. वाटण चांगलं राहतं. जाळी लागत नाही. लोक माहित असतील मिक्सर असून कुट करून का नाही आणीत. पण कुट केला की जाळी लागते त्याला. त्यामुळे आपलं असं पाट्यावरच वाटायचं. हेच चांगलं आपलं गावरान चांगलं लागतं. आता कालवणाला सुद्धा आपल्या हळूहळू उकळी फुटायला लागली. तर आपलं वाटण बी होईल. तर वाटून मित्रांनो वाईट डाळ वाटतो. काळ कार्या आणि थोडं शेंगदाणं एवढंच वाटण. वाईस खोबरा असला तर वाटायचा. तरी बी आपलं कालवण बिलवण ह्याच वाटणाने भारी लागतं मित्रांनो. का मित्रांनो मस्तपैकी असा बारीक भोगा बनवायचा आहे. खाली बघा पुढं भोगा जो आलाय ना बारीक बारीक असा सगळ्या वाटणाचा आपल्याला मस्तपैकी भोगा बनवून घ्यायचा आहे. अजिबात मोठं बिटं ठेवायचं नाही. आणि असं मोठं राहिलं ना नेट वाटलं बिटलं नाही ना सगळं कालवणाच्या वर तरंगतं नाही. कालवणाच्या वर तरंगतं सगळं. आणि मग असं बारीक वाटून घेतलं ना की मग मिक्स होतं. चांगलं मिक्स होतं ना. चांगलं मिक्स होतं. नाही लावला पण आपल्या सकाळ धरून हारच इतका पडलाय ना मित्रांनो भरपूर. आणि त्या हाराच्या ह्याच्यावरची आपलं कालवण बघा असं उकळायला लागली. म्हणजे हे आपलं अजून ह्याच्यात वाटण बिटाण घातल्या हे लय रसरशीत होणार आहे.
आपला असाच थोडा आईने पाणी टाकून असाच रस्सा बनवलेला आहे हा साधा. आणि मग याच्यात वाटण बिटण घातल्यावर एकदम भारी होणार. झाली बरं का आपली बुकटी तयार. थोडीच राहिली आता, त्याला बी आई मस्तपैकी वाटून घेते. आणि एकदम बघा एकदम भारी असं वाटण तयार केलंय आपल्या आईने. मित्रांनो आपलं वाटण फायनली होत आलंय. आई झाले होत आले ना आता. झालंय काय झालं वाटण बी तयार. लय वेळ लागतच नाही ना आई. लय वेळ लागत नाही, पटकेनी होत. आणि सवय असल्यामुळे आपण मित्रांनो किती घसर हाणलं तरी आपल्याला एक दाणा वाटायचं नाही. पण आईला ह्यांना सवय असते, त्यामुळे आई ही लगेच वाटून घेतात आपलं. वाटण मस्त पैकी बारीक वाटून झालं. आता ह्याच्यात ह्या ताटलीत पाण्यात कालवून घेतलं. तसं टाकल्यावर जाग्यावर गठ्ठात याचा तसंच राहतो, म्हणून आता यात वतून घ्यायचं. मस्तपैकी ताटलीत मित्रांनो वाटून झालं तरी आईने आपलं काय केलं ते कातलीमध्ये घेतलं काढून, त्याचं बारीक असं मस्तपैकी पाण्यात मिक्स करून घेतलं आणि मग आपल्या कालवणात टाकलं. कालवणाला आता तर बघा एकदमच एकच नंबर तरी आली मित्रांनो. आधी काय एवढं रसरशीत दिसत नव्हतं, वाटण टाकलं एकदम एकच नंबर दिसायला लागले. आणि या ठिकाणी आहे आपला खोबरा ना. खोबऱ्याचा तुकडा आहे ते घ्यायचा टिचून. खोबरा सुद्धा लय बारीक वाटायला लागतो, नाही तर ते असा कालवणा उरता. आणि पिवळं पिवळं काय भांडार देवाचं आहे काय? देवाचं खोबरा होता. देवाला ह्याला गेल्यावर आपण काय असं म्हणजे नारळ बिरळ फोडला की घरी आणतो. मग ते घरी आणलं की मस्तपैकी आपलं तेवढंच खोबरं हे होत्यात आपल्याला का नाही. आता खोबरा झाला बारीक वाटून. खोबरा बी झाला असं चांगला बारीक वाटून. आता ते बी असा घ्यायचा चांगला धुवून घेऊन मग पुन्हा ते बी टाकायचे त्यात आपल्या कालवणात. आणि मग बघा आपलं वाड्यावरचं कालवण खाऊ ना. चांगला जाळ लावायचा त्याला. चांगला आता हार आहे तरी बी कळतंय अजून. नुसते हरावच पाणी तापवलेलं भाकरी केलेलं त्या हरावच कालवण होतं. लय सरपण बी लागत नाही त्याला. खोबरा बी मस्तपैकी वाटून झाला मित्रांनो आता. आणि या पाट्यावनं काढून घेतलाय ताटामध्ये. आणि आपलं एक कालवण तर बघा एकच नंबर कालवण होणार आता बाबा. खोबरा बी वाटला कालवणात. आणि आपलं व्हायचंच करायचं का नाही आई. आता या आटून घालवायचं. आटून चांगलं आटून वाटून त्याला एकच नंबर, म्हणजे जेवढं आटल ना तेवढं भारी लागतं ते कालवण का नाही. आटल तेवढं त्यात रस उतारतो वाटणाचा याचा. आता याला मस्तपैकी उकळायचे आपल्याला. लागला जाळ मित्रांनो याला. आपल्या कढईला मस्तपैकी जाळ लागलाय आता. आणि आता कालवण फक्त मस्तपैकी उकळून द्यायचं, थोडं आटून द्यायचं, मग कालवण तयार. आपलं तुरीचं कालवण बघा एकदम आटून बिटून एकदम रसरशीत झाले घटमुट. आणि खायला बी एकदम कालवण जेवढं आटल ना तेवढं चवदार लागतं. तर आपलं कालवण एक नंबर बनवून झाले आताच. आता हे तुरीचं कालवण बनवून झाले. आता व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो कमेंट करून बी सांगा. आणि आपल्या धनगरी जीवनचे या वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.